अलंकार, उपमा अलंकार दोन वस्तूंमधील साम्य सोबत चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केले जाते तेव्हा त्यास उपमा अलंकार होतो. उदाहरणार्थ, मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी. आता ती खुराड्यासारखी आहेत का? नाही, ती लहान आहेत. म्हणून त्याचं आपण वर्णन केलेलं आहे की मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी. आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे. दुसरा आहे यमक. यमक अलंकार, कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्य अथवा ठराविक ठिकाणी किंवा अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने पुन्हा आल्यास यमक अलंकार होतो. मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे स्वभावे. जावे, स्वभावे अशा प्रकारे. तिसरा आहे रूपक अलंकार, जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो. कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. आता सोन्याचा गोळा म्हटलेला आहे कुणाला? सूर्याला. तो सोन्या मावळताना तो सोन्यासारखा दिसतो म्हणून आपण त्याचं वर्णन केलं आहे की तो सोन्याचा गोळा आहे. मग कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते. चौथा आहे अतिशयोक्ती. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा जास्त फुगवून सांगणे त्याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. ती रडली समुद्राच्या समुद्र. आता समुद्र किती मोठा आहे, ती रडली समुद्राच्या समुद्र म्हणजे किती फुगवून सांगितलेलं आहे. तुझे पाय जसे भासतात जणू हवेवर नाचतात. एक तीळ 7 भावंडांनी वाटून खाल्ला. आता 7 भावंड एक तीळ वाटून खाऊ शकतात का? नाही, ते फुगवून सांगितलेलं आहे की एक तीळ 7 भावंडांनी वाटून खाल्ला. याप्रमाणे